हाय. तर घरामध्ये बसून खूप बोर होत होतं, म्हणून म्हटलं चला काय करायचं, तर म्हटलं चला बसून गेट रेडी विथ मीचा मेकअपचा व्हिडिओ तरी काढावं. मग होटांना वॅसलीन लावून घेतली हायड्रेटेड राहण्यासाठी आणि मॉइश्चरायझर लावलं. मॉइश्चरायझरच्या नंतर जिथं जिथं आपल्याला डार्क स्पॉट आहे तिथं तिथं ऑरेंज करेक्टर लावून घेतलं. फाउंडेशन लावलं. फाउंडेशनला चांगली ब्लेंडिंग करून घेतली. त्यानंतर ॲब्रो पेन्सिलने ॲब्रो करून घेतल्या. कॉम केला. कॉम झाल्यानंतर माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्या पुस्तकमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. त्या पुस्तकातून आय शॅडो लावून घेतले. मला जो कलर आवडतो मी तो उचलला आणि लावला. त्यानंतर शिमर घेतलं, गोल्डन कलरचं शिमर लावलं. आयलायनर लावलं. आयलायनर लावायला मला खूप टाईम लागतो. लावलं आयलायनर कसा बसा तरी. त्यानंतर बनाना लूज पावडर घेतलं. बनाना लूज पावडर लावलं. आयलॅशेसला कर्ल केल्या. कर्ल झाल्यानंतर मस्कारा लावला. मस्कारा लावल्यानंतर माझ्याकडे लिप लायनर नव्हतं, तर लिप लायनरच्या जागी मी ॲब्रो पेन्सिल घेतली. ॲब्रो पेन्सिल लावली. त्यानंतर मरून कलरची लिपस्टिक लावली. तर बघा किती छान दिसते मरून कलरची लिपस्टिक होटांवर. त्यानंतर ब्लश, माझा फेवरेट ब्लश लावला, पिंक कलरचा ब्लश लावल्यानंतर हायलायटर लावलं. हायलायटर लावल्यानंतर चेहऱ्यावर वेगळाच ग्लो येतो. तर बघा किती छान दिसतंय हायलायटर लावल्यानंतर, दिसतंय का. नंतर कंटोर पावडर घेतलं. कंटोर पावडर लावून घेतलं. जिथं जिथं लावायचं तिथं लावून घेतलं. सेटिंग स्प्रे मारला. कानातले घातले. कानातले घातल्यानंतर टिकली लावून घेतली आणि मग केस विचारायची बारी होती. मग केस विचारायला घेतली, तर म्हटलं बांधू का मोकळे सोडू. नंतर म्हटलं चला बांधूनच घ्यावं. तर बांधल्यानंतर बघा माझा फायनल लुक कसा दिसतोय. छान दिसतोय ना. कसा वाटला माझा मेकअप. छान आहे ना.